फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तुला किती वेळा सांगितलं हे सगळं खोटं आहे म्हणून? इतक्या लहान वयात कधी कोणाचं लग्न होतं का? गुरुजींनी सांगितलंय मला आणि माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. मग नको ठेवूस विश्वास त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर, कारण त्यांनी सांगितलेला प्रत्येक अंदाज बरोबर असेल असं नाहीये. नाही, अजिबात नाही. त्यांनी आत्तापर्यंत सांगितलेली एकही गोष्ट खोटी ठरलेली नाहीये. ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास आहे त्यांना. पिंजऱ्याच्या बोपट्याला एखादं कार्ड काढायला सांगायचं आणि त्याच्या अनुषंगाने भविष्य सांगायचं, याच्यातले नाही आहेत ते. ताई ताई अगं त्यांनी माझ्या भूतकाळाबद्दल इतकी अचूक माहिती कसं देऊ शकतात ते? म्हणजे माझ्या भविष्याबद्दल असतं तर मी मान्यही केलं असतं, पण भूतकाळाबद्दल माझा नाही विश्वास बसत आहे. पण माझा आहे. आत्तापर्यंत त्यांनी केलेलं भाकीत कधीही खोटं ठरलेलं नाहीये. मग तुझ्या बाबतीत ते खोटं ठरेल असं कसं म्हणतेस तू? आता कसं समजावून सांगू मी नको तुला? समजावूस तू मला. गुरुजीने मला सगळं सांगितलंय. सत्य काय आहे ते कळलंय मला लेखा. मग तू का सांगत नाहीयेस मला काय खरं आहे? का गप्प बसतेस अशी तू? मी दुसऱ्या कोणाला सांगेन असं वाटतंय का तुला? लेखा अगं बोल ना. तुझ्या नशिबाने ऐकणारा आहे कोणीतरी. अगं जगात अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्यांना खूप काही बोलायचं असतं पण कुणी ऐकणारं नसतं. बोल ना अगं, काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे मला सांग ना. अगं तू सांगितलं नाही तर कसं कळेल मला? मी कशी मदत करू शकेन तुला लेखा? लेखा खरं काय ते मला सांग. नको स्वतःच्या मनात ठेवूस असं. ते ज्योतिषी म्हणतात ते खरं आहे का? तुझं लग्न झालंय? माझ्याकडे येण्या अगोदर लग्न झालं होतं का लेखा तुझं? त्यांचं म्हणणं खरं आहे का? लग्न झालंय का तुझं लेखा? लग्न झालंय. काय सानिका, कशी काय झाली पिकनिक तुमची? मस्त. हं? हो की नाही सानिका? हो ना काका, इतकी मज्जा केली आम्ही तिकडे. तिकडे ना एक पॉइंट होता, व्हॅली पॉइंट म्हणून. तिकडे ना तिन्ही बाजूनी पहाड आणि असं वॉटरफॉल कोसळत होता. सॉलिड अमेझिंग वाटत होतं माहितीये. आणि सनसेट पॉइंट विषयी विसरलीस ना? हा, काय मस्त होतं माहितीये तुम्हाला सांगतो. हा हा हा, म्हणजे सूर्य मावळताना अक्षरशः सफरचंद कसा लाल लाल दिसतो तसं दिसत होतं. क्या बात आहे. अमेझिंग. काका, आपण सगळेजण परत जाऊया ना तिकडे. सानिका, आता जरा तुझं पिकनिकचं कौतुक पुरे झालं. हं? सानिका, तू कधी मोठी होणार आहेस? अगं आता जरा घर कामाकडे लक्ष दे. मम्मा, त्याचा इकडे काय संबंध? आमचा काय विषय चाललाय आणि तू काय बोलतीयस? आणि घरकामाकडे मी का म्हणून लक्ष देऊ? मला काय करायचंय घरकाम करून? काय करायचंय म्हणजे? उद्या लग्न करून सासरी गेलीस ना की लोक मलाच बोलतील की हिच्या आईने हिला काही शिकवलं नाही. झालं, तुझं पुन्हा सुरू झालं ना, लग्न लग्न लग्न. मम्मा, मी आनंद असले की तुला बघवत नाही का ग? हे बघ, आता या सगळ्यांसमोर मी तुला एकदाच सांगते की मला लग्न करायचं नाहीये. ओके? हे तू ठरवणार आहेस का? मला ठरवू देत ना तुझं लग्न करायचं का नाही ते. एक मिनिट समीरा, एक मिनिट. काय चाललंय तुझं? शांतपणे जेवू दे ना ती. नाही, बोलू दे तिला. तिच्या बोलण्याने काय होणार आहे म्हणा? म्हणजे तू माझं ऐकणार नाही असतं? नाही, मुळीच नाही.
हे बघ, मला वाटलं तर मी लग्न करेन, नाहीतर नाही करणार. पण मला हे असं काकूबाईसारखं राहणं नाही जमणार ग. आई प्लीज जरा तू गप्प बसशील का? सानिका हे बघ, शांत हो. तुला तुला बरं वाटत नाहीये का? हवं तर थोडं पाणी पिऊन घे, बरं वाटेल तुला. आणि मामी, तिला नाही करायचं ना लग्न, मग का तिच्या मागे लागतेस? बघितलं ना तिची अवस्था कशी झाली ते. ओम, आई मला सांग, तुम्ही दोघांनी मिळून तिच्या इच्छेविरुद्ध मुलगा बघितलाय की काय तिच्यासाठी? का शोधू नये? माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार मीच करणार ना. त्या वडिलांच्याकडनं अपेक्षा करणं तर चुकीचंच आहे. त्यामुळे मी मुलगा शोधलाय. नाही, मी हे लग्न करणार नाही. आणि तू जर का जबरदस्ती करायचा प्रयत्न केलास ना, तर मी संपवेन स्वतःला. मी संपवेन. सानिका, सानिका अगं शांत हो. ओम जरा डॉक्टरांना फोन कर लगेच. प्लीज, मला काही एक झालेलं नाहीये, पण मला हे लग्न करायचं नाहीये. बघ, सावकाश. सोड. त्यांचं म्हणणं खरं आहे का? लग्न झालंय का तुझं लेखा? लग्न झालंय. झालंय माझं लग्न नाही, मी लग्न केलं. माझं लग्न झालंय ताई, झालंय. तुला तुला ऐकायचंय ना? मी तुला सांगते, मी सगळं सांगते. आजपर्यंत तुझ्यापासून जे काही लपवलं होतं ते सगळं सगळं सांगते तुला.
खूप सोसलेस तू. अगं तुला इतक्या सगळ्या दिव्यातनं जायला लागलं असेल असं खरंच वाटलं नव्हतं का मला. ताई, मी तुझ्यापासून हे सगळं लपवलं. तुला खूप वाईट वाटलं असेल ना, माझा राग आला ना. अगं तुझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती ना तर तिने जीव दिला असता. पण तू धैर्याने प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेलीस याचं खरंच खूप कौतुक वाटतं लेखा मला. ताई, आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा तू नसतीस तर कोणी आधार दिला असता आम्हाला. ताई मला सांग, अशीच आमच्या बरोबर नेहमी राहशील ना. मला ना कधी कधी खूप भीती वाटते. या भूतकाळातल्या सावल्या माझ्या भविष्यावर तर नाही पडणार ना ताई. सगळं व्यवस्थित होईल ना. काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आता तू नाही सहन करायचंस. ज्याने तुला त्रास दिला ना सहन करण्याची वेळ त्यांची आहे. त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायला लागतील, नक्कीच भोगायला लागतील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा. थँक्यू. आज तू चक्क माझ्याशी बोलतेस, तेही प्रेमाने. काही काम होतं का? हा? बाबा, मला जरा तुमच्या दोघांशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. हा, बोल ना. हे बघ, सानिकाच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न जे काही तुम्ही ठरवताय ते प्लीज तसं करू नका. तिचा भूतकाळ, तिला पूर्वी झालेला ऍक्सिडेंट हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि तिचं हे लग्न असं घाईघाईत ठरवावं हे माझ्या तरी मनाला पटत नाहीये. हे तू काय बोलतोस? सानिकाबद्दल? सानिकाच्या लग्नाबद्दल? हो, काल रात्री जेवणाच्या टेबलावर हा विषय निघाला होता. तेव्हा तुम्ही नव्हतात तिथे. तेव्हा सुद्धा तुम्ही नव्हतात असं म्हण वरून. तसे ते आपल्यामध्ये असतात कधी. जेव्हा नशेत असतात तेव्हा त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नसतो. आणि जेव्हा चुकून शुद्धीत असतात ना तेव्हा तुम्हाला आमचं बोलणं ऐकण्यात इंटरेस्ट नसतो. पुरे मुद्द्याचं बोल. साठेंचा मुलगा सानिकाला बघायला येणार आहे आणि ते स्थळ मला आवडलेलं आहे. हा, तर तो बघायला कधी येणार आहे तो दिवस अजून काही ठरलेला नाहीये. पण जो काही दिवस ठरेल ना त्या दिवशी मला सगळ्यांनी घरात असायला हवंय, आणि तेही शुद्धीत. बाबा, बाबा प्लीज. हे बघा, मी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती करतो. कुठल्याही परिस्थितीत सानिकाचं तिच्या मनाविरुद्ध होणारं हे लग्न काहीही करून थांबवा तुम्ही. कारण तसं जर झालं ना तर आपल्या घरात खूप मोठा गोंधळ होईल. अहो, काल नुसतं जेवणाच्या टेबलावर आईने विषय काढला तर त्यावरनं सानिका केवढी बिथरली होती. आणि प्लीज, डॉक्टरांनी आपल्याला पूर्वी काय सांगितलंय हे तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे.
जर सानिकाच्या इच्छेविरुद्ध किंवा मनाविरुद्ध काहीही घडलं तर त्याचा तिच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो. बाबा बाबा हवं तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, पण काहीही करून हे तिच्या इच्छेविरुद्ध होणारं लग्न थांबवा प्लीज.